नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. तीर्थक्षेत्र आळंदीतील श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या मंदिरात एका सेवकानेच दानपेटीतील पैशांवर डल्ला मारल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. धक्कादायक म्हणजे तपासात यातील आरोपीच्या घरातून 10, 20, 50 आणि 100 रुपयांच्या नोटांनी भरलेल्या पिशव्या जप्त केल्या असून त्यामध्ये तब्बल 4.25 लाख रुपयांची रोकड आढळली आहे. आळंदी येथील मंदिरातील दानपेटीतून पैसे काढून ते सुरक्षितपणे कॅशियर रूममध्ये जमा करण्याची महत्त्वाची जबाबदारी असताना आरोपीने मंदिर प्रशासनाचा विश्वासघात केला. या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपी सेवक विशाल बाळू वारुळे वय वर्षे 33 राहणार 24वाडी तालुका हवेली मूळ गाव नारायणगाव याला तत्काळ अटक केली होती. आरोपी विशाल हा गेल्या 3 महिन्यांपासून दानपेटीतील रक्कम जमा करणे आणि ती मोजण्याचे काम करत होता. गत आठवड्यात 12, 13 आणि 16 मे रोजी त्याने पैसे मोजणी सुरू असताना आजूबाजूच्या लोकांची नजर चुकून रोख रक्कम एका पिशवीत भरली. कॅशियर महेश गोखले यांच्यासमोर आपण फक्त मंदिरातील फुलांचे हार घरी घेऊन जात असल्याचा बनाव करत त्यांनी सुरुवातीला 15,000 रुपये चोरले. मात्र हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी जेव्हा आरोपीच्या घराची झडती घेतली तेव्हा पोलिसांना आणखी रोख रक्कम हाती लागली आहे. विशाल गेल्या 3 महिन्यांपासून अशी हातचलाखी करत असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. तो मंदिरातून चोरलेली रोकड घरी आणून मोजायचा आणि बेडमध्ये लपवून ठेवायचा. पोलिसांनी त्याच्या घरातून 10, 20, 50 आणि 100 रुपयांच्या नोटांनी भरलेल्या पिशव्या जप्त केल्या असून त्यामध्ये तब्बल 4.25 लाख रुपयांची रोकड आढळली आहे. सदरची रक्कम नेमकी कुठून आणली याचा पोलीस तपास करत आहेत. खेड तालुक्यातील काळूस गावात रात्रीच्या वेळी लाईटच्या उजेडात गोलाकार बसून तिरट नावाचा पत्त्याचा जुगार खेळणाऱ्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई महेश कोळी यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून संभाजी शिवाजी पोटवडे वय वर्षे 45, परमेश्वर कैलास पवळे वय वर्षे 29, संतोष सहादू पोटवडे वय वर्षे 30 आणि ज्ञानेश्वर पांडुरंग पवळे वय वर्षे 37 सर्वजण राहणार काळूस तालुका खेड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळावरून जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. अधिक तपास चाकण उत्तर पोलीस करत आहेत. महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण करणारी घटना समोर आलेली असतानाच एका तरुणीच्या धाडसामुळे आणि पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे विकृत आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये एम्पायर इस्टेट रोडवरील PRT बस स्टॉप परिसरात एका तरुणीला अश्लील हावभाव करत त्रास देणाऱ्या चिंचवडे नगर येथील झाकीर हमीद शेख याला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. सार्वजनिक ठिकाणी महिलांशी गैरवर्तन करणाऱ्यांना कायद्याचा धाक दाखवणारी ही कारवाई मानली जात आहे. घटनेदरम्यान संबंधित तरुणीने अत्यंत धैर्य आणि प्रसंगावधान दाखवत आरोपीचे आपल्या मोबाईलवर चित्रीकरण सुरू केले. सुरुवातीला आरोपीने तिच्यावर दमदाटी करण्याचा प्रयत्न केला, मात्र तरुणी न घाबरता त्याचे व्हिडिओ शूट करत राहिल्यानं आरोपी गोंधळला आणि घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच चिंचवड पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. परिसरातील CCTV फुटेज, तांत्रिक माहिती आणि स्थानिक तपासाच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 40 तासांच्या आत आरोपीला शोधून काढत अटक केली. पुणे नाशिक महामार्गावर चिंबळी फाटा भागात सोमवारी मध्यरात्री झालेल्या एका भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मृत्यू झालेल्या दोघांची ओळख पटवून नातेवाईकांना कळवण्यात आले असून दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान स्थानिकांकडून प्राप्त होत असलेल्या माहितीनुसार एका दुचाकीवरून जात असताना 4 चाकी मोटारीच्या धडकेत सदरचा अपघात झाला असून दुचाकीवरील दोघेही या अपघातात ठार झालेत. रात्री 1:15च्या सुमारास सदरचा अपघात घडलाय. या अपघाताबाबतचा अधिक तपशील मिळू शकला नाही. चासकमान धरण परिसरात पुढे भागातून बेसुमार माती उपसा करणारा हायवा ट्रक शनिवारी सायंकाळी 7च्या सुमारास धरणाच्या संरक्षण भिंतीचे कठडे तोडून धरणाच्या जलाशयाजवळ कोसळला. यामुळे धरणाच्या भिंतीचं संरक्षण कठडे तुटले. काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात या परिसरातून माती उपसा परवानगी घेऊन सुरू आहे. मात्र नेमका किती ब्रास माती उपसा होतो हा प्रश्न अनेक उत्तरांचा धनी आहे. दरम्यान रविवारी पलटी झालेला हायवा ट्रक काढण्यासाठी धरणस्थळावर अनेक हायवा आणून शक्ती प्रदर्शन करत पलटी झालेला हायवा काढण्यात आला. यावेळी याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करणाऱ्या एका पत्रकाराचा मोबाईल हिसकावून दमबाजी करण्यात आली. खेड तालुक्यात महसूल विभागाच्या वरदहस्ताने माती, मुरुम, अवैध खनिजांची दिवस रात्र वाहतूक सुरू आहे. या भागातील सर्कल आणि तलाठी तोंडावर बोट, हाताची घडी बांधून उभे राहत असल्याने गौण खनिजाची लूट होत असल्याचा आरोप विविध गावचे नागरिक करीत आहेत.
PMRDA म्हणजेच पुणे महानगर प्रदेश प्राधिकरण यांनी मोठा गाजावाजा करत चाकणमध्ये आपले कार्यालय सुरू केले. मात्र चाकण येथील या विभागीय कार्यालयात मागील 3 दिवसापासून कोणतेही अधिकारी कर्मचारी फिरकलेले नाहीत. केवळ कार्यालय उघडले जाते, मात्र प्रत्यक्ष जनतेची कामे येथे होत नसल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिक करत आहेत. याबाबत संबंधित अधिकारी यांच्याशी देखील संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही. मात्र हे कार्यालय फक्त शोभेसाठी असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. फक्त आमचा प्रश्न हाच आहे की आमची कामं कधी होणार आणि आम्ही कधी कार्यालयाला भेट द्यायची. या ठिकाणी कुठल्या प्रकारची माहिती, अधिकाऱ्यांची भेटण्याची वेळ आणि खेड तालुक्याच्या काही भागातून रिंग रोड जात आहे. मोई निगोज रस्त्यावर याच रिंग रोडच्या कामामुळे मोठ्या प्रमाणावर रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी याबाबतचे व्हिडिओ पुणे लाईव्हकडे पाठवून केले आहेत. या गाडीचा नंबर आहे MS14LL 9666. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढी वारी पालखी सोहळा शके 1948 सन 2026 निमित्त माऊलींच्या अश्वांचे शितोडे अंकलीकर राजवाडा अंकली येथून दिनांक 27 जून 2026 रोजी आळंदीकडे प्रस्थान होणार आहे. हे प्रस्थान समस्त ग्रामस्थ पंचक्रोशीतील वारकरी व भाविकांच्या उपस्थितीत होणार आहे. अंकली ते श्री क्षेत्र आळंदीकडे माऊलींच्या अश्वांचे प्रस्थान बाबतचे वेळापत्रक श्रीमंत महाजी राजे शितोळे सरकार यांनी जाहीर केले असून याबाबत माहिती अश्वचालक व व्यवस्थापक तुकाराम कोळी यांनी दिली. अश्वांचे आळंदीकडे प्रस्थानावेळी पुढील ठिकाणी मुक्काम होणार आहेत. दिनांक 27 जून मिरज, दिनांक 28 जून सांगलवाडी राम मंदिर, दिनांक 29 जून ईश्वरपूर पेटनाका, दिनांक 30 जून वहागाव, दिनांक 1 जुलै रोजी भरतगाव, दिनांक 2 जुलै रोजी भुईज, दिनांक 3 जुलै रोजी सारोळा, दिनांक 4 जुलै रोजी शिंदेवाडी, दिनांक 5 व 6 जुलै रोजी पुणे असे या ठिकाणी रात्रीचे अश्वांचे मुक्काम असणार आहेत. दिनांक 7 जुलै रोजी अश्वांचे आळंदीमध्ये आगमन होणार आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांना हक्काचे घर मिळवून देणाऱ्या स्नेहवन संस्थेने आता याच मुलांसाठी पहिले मुक्त विद्यालय सुरू केले. या विद्यालयात मुलांना पुस्तकी ज्ञानासोबतच जगण्यासाठी लागणारे उपयोजित शिक्षण दिले जाणार आहे. आळंदी भागातील कोयाळी फाट्यावर साकारलेल्या मुक्त विद्यालयात विविध विषयांसह संगणकशास्त्राचे धडे दिले जातात. तळेगाव चाकण शिक्रापूर या हाय ट्रॅफिक कॉरिडॉरवर प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना सध्या होत असलेल्या वाहतूक कोंडीने बेजार केले. या मार्गाच्या दुरुस्तीसाठी सरकारने 59.75 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली व हे काम डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. अनेकदा अशा प्रकारे मलमपट्टी होत असली तरी प्रत्यक्ष रस्त्याचे काम होत नसल्याने प्रवासी व स्थानिक नागरिकात रोष आहे. तळेगाव चाकण शिक्रापूर हा मार्ग म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग 548D पुणे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाचा कण आहे. हा रस्ता रांजणगाव, चाकण, तळेगाव या प्रमुख MIDC आणि मुंबईला जोडणारा मुख्य दुवा आहे. दररोज हजारो अवजड वाहने, कंटेनर्स आणि स्थानिक नोकरदारांची वाहने या मार्गावरून धावतात. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे येथे तासनतास वाहतूक कोंडी होत असते. या रस्त्याची केवळ तात्पुरती दुरुस्ती न करता या मार्गाचे चौपदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकारी सांगत आहेत. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाद्वारे हे काम केले जाणार आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या रस्त्यामुळे चाकण परिसरातील ट्रॅफिक जॅमची समस्या 70 ते 80% कमी होईल. तसेच केवळ रस्ता दुरुस्तीच नाही तर भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन रस्त्याचे रुंदीकरण तांत्रिकदृष्ट्या सक्षम होणार आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास आणि इंधनाची बचत होण्यास मदत होईल. हा रस्ता पूर्ण झाल्यावर पुण्यातील लॉजिस्टिक हबला मोठी चालना मिळणार असून MIDCतील कंपन्यांच्या उत्पादनांची वाहतूक अधिक जलद गतीने शक्य होणार आहे. तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्याच्या कामांची मागील 20 वर्षात केवळ घोषणा झाली असून प्रत्यक्ष रस्त्याचे काम सुरू झाले नसल्याचा येथील जनतेचा आरोप आहे. पुणे जिल्ह्यात बॉडी बिल्डिंगसाठी वापरली जाणारी औषधे बेकायदा विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून मेफेंटरमिन सल्फेट इंजेक्शनच्या 82 बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. हे औषध केवळ डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि वैद्यकीय देखरेखीखाली वापरणे आवश्यक असतानाही आरोपी आर्थिक फायद्यासाठी त्याची बेकायदा विक्री करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. अभिषेक खंडू भंडोडे, वय वर्ष 25, राहणार हिंगणेमळा, हडपसर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कोणतीही वैध परवानगी नसताना इंजेक्शनची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर खंडणी विरोधी पथक आणि गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. झडती दरम्यान त्याच्याकडून मेफेंटरमिन सल्फेट इंजेक्शनच्या एकूण 82 बाटल्या जप्त करण्यात आल्या. प्राथमिक तपासात आरोपीकडे औषध विक्रीचा कोणताही परवाना नसल्याचे समोर आले आहे. तसेच अशा प्रकारच्या औषधांच्या विक्री आणि वापराबाबत त्याला कोणतेही अधिकृत प्रशिक्षण मिळाले नव्हते. तरी देखील तो नागरिकांना हे इंजेक्शन विकत होता. मेफेंटरमिन सल्फेट असे या औषधाचे नाव आहे.
12 ते 30 वयोगटातील मुले आणि तरुणांकडून कमी वेळात आकर्षक बॉडी तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो. इंजेक्शन दिल्यानंतर व्यक्तीला ताजेतवाने आणि उत्साही वाटते. जिममध्ये वर्कआउट करताना थकवा येत नाही, झोप लागत नाही, म्हणून हे औषध वापरले जाते. मेफेनटर्मिन हे औषध हृदयाला उत्तेजित करते आणि शस्त्रक्रियेदरम्यान कमी झालेला रक्तदाब वाढवण्यास मदत करते. हे औषध वैद्यकीय उपयोगासाठी आहे, बॉडी बिल्डिंगसाठी नाही. सातत्याने घेतल्यास शरीरात ऑक्सिजनची मागणी वाढते आणि स्नायूंची ताकद वाढण्यास मदत होते. मात्र हा तात्पुरता परिणाम असतो. वारंवार घेतल्याने त्याची सवय लागते आणि मेंदूतील पेशींना ते हवेहवेसे वाटू लागते, असे डॉक्टर सांगतात. या औषधांचे संभाव्य दुष्परिणाम माहिती असूनही आरोपीने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत विक्री सुरू ठेवली. त्यामुळे त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. स्वारगेट ते पिंपरी नंतर आता निगडीपर्यंत मेट्रोचे काम सुरू असून मेट्रोचा विस्तार चाकणपर्यंत होणार आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या सूचनांचा अंतर्भाव करून महामेट्रोकडून नवीन सुधारित सविस्तर प्रकल्प आराखडा अर्थात DPR तयार केलाय. DPR मध्ये चाकण मेट्रो भोसरीगाव मार्गे जाण्यासाठी मोठा बदल सुचवण्यात आलाय. मात्र अद्याप महापालिकेने यास मंजुरी दिली नसल्याची बाब समोर आली आहे. निगडी ते चाकण प्रस्तावित मेट्रो मार्गिकेचा DPR महापालिकेला दिलाय. मात्र महापालिकेच्या मंजुरीची प्रतीक्षा असल्याचे महामेट्रोचे जनसंपर्क अधिकारी चंद्रशेखर तांबेकर यांनी माध्यमांना सांगितलंय. दरम्यान प्राप्त होत असलेल्या माहितीनुसार नाशिक फाट्यावरून वल्लभनगर टेल्को रस्ता लांडेवाडीतून भोसरी गावात मेट्रोचा मार्ग वळवण्यात आला आहे. महापालिका सर्वसाधारण सभेच्या मान्यतेनंतरच या प्रकल्पावर पुढे कार्यवाही सुरू होणार आहे. सुधारित आराखड्यानुसार निगडी ते चाकण हा मेट्रो मार्ग एकूण 45.2 किलोमीटर लांबीचा असणार आहे. या मार्गावर पूर्वी 31 मेट्रो स्थानके प्रस्तावित होती, परंतु मार्गात बदल सुचवल्यानंतर मेट्रो स्थानकांची संख्या वाढली असून आता एकूण 34 स्थानके प्रस्तावित करण्यात आली आहेत. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च सुमारे 12,937 कोटी रुपये आहे. सुरुवातीच्या टप्प्यात दररोज सुमारे 3,32,000 प्रवाशांना सेवा देण्याची क्षमता या मेट्रो मार्गात असणार आहे. हा मेट्रो मार्ग निगडी, भक्तिशक्ती चौक, ट्रान्सपोर्ट नगर, रावेत, पुनावळे, ताथवडे, भूमकर चौक, वाकड, भुजबळ चौक, विशाल नगर कॉर्नर, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नाशिक फाटा, संत तुकाराम नगर, YCM रुग्णालय, गवळी माथा, टेल्को रस्ता, लांडेवाडी, भोसरीगाव, पांजरपोळ, मोशी ते चाकण या महत्वाच्या भागांना जोडणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी भुजबळ चौक ते वाकड या दरम्यान दोन्ही मेट्रो मार्गांची रचना अधिक सुलभ करण्यात येणार आहे. तसेच मेट्रो स्थानकांच्या परिसरात वाहनतळ म्हणजेच पार्किंग सुविधा उभारण्याची योजना आखण्यात आली आहे, ज्यामुळे लास्ट माइल कनेक्टिव्हिटी सुधारण्यास मदत होईल. पिंपरी चिंचवड मधील वाढती लोकसंख्या, औद्योगिक विस्तार आणि वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता हा मेट्रो प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. चाकण औद्योगिक क्षेत्राशी थेट जोडणी आणि संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराला वर्तुळाकार मेट्रो मार्ग असल्यामुळे कामगार, नोकरदार, विद्यार्थी आणि व्यावसायिकांच्या दृष्टीने हा मेट्रो प्रकल्प महत्त्वाचा ठरेल. निगडी ते चाकण आराखड्यात काही सुधारणा सुचवण्यात आल्या होत्या. त्यापैकी या मार्गात नाशिक फाट्यावरून मेट्रो भोसरी गावठाण मार्गे पुढे चाकणला जावी अशी आग्रही मागणी करण्यात आली होती. त्याच संदर्भात प्रमुख बदल करण्याबाबत महामेट्रोकडून सुचवण्यात आले होते. नाशिक फाट्यानंतर भोसरी, MIDC, लांडेवाडी, भोसरीगाव या भागांना जोडण्यासाठी बदल केला आहे, परंतु त्यासाठी पुणे नाशिक महामार्गावरील भोसरीतील उड्डाणपूल पाडणे आवश्यक आहे असे महामेट्रोने स्पष्ट केले आहे. पिंपरी चिंचवड महापालिका सर्वसाधारण सभेच्या मान्यतेनंतरच या प्रकल्पावर पुढे कार्यवाही सुरू होणार असल्याने पिंपरी चिंचवड महापालिका खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणाची पाणी पिंपरीला नेण्यासाठी जेवढी तत्परता दाखवते, तेवढी पिंपरी चिंचवड मधून खेड तालुक्यात मेट्रो आणण्यासाठी का दाखवत नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. धन्यवाद. आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज. भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात.